तर नमस्कार मित्रांनो. तर आज आमच्या गावामध्ये काही लोक आले होते, कारण आमच्या गावामध्ये जलजीवन मिशन चालू होतं. मग तेवढ्यात माझा चप्पल तुटला आणि चप्पल बसवण्याकरिता मी या ठिकाणी आलो. आणि मी काही एवढा मोठा माणूस नाही की थोडा चप्पल फाटला की नवीनच घ्यायला. कारण घरच्यांनी मला एक गोष्ट सांगितलेली आहे, बाळा, श्रीमंती असली की माजू नये आणि गरिबी असली की लाजू नये. आणि आजचं वातावरणसुद्धा चांगलं होतं आणि आमचे मित्रसुद्धा आले होते. आता ह्यांचं धिगाणं तर काय कुठं पण जाऊ ते सुरूच असते. हे ब्लॅक शर्टवाला आमचा पिल्ला डॉन होता आणि हे जे बसलेला आहे ते आमचे अण्णा होते. आता ह्यांचं तर कधीच जमत नाही, कारण ह्यांचं बघल तर 12चा आकडा आहे. ह्यांची मजाक ह्या लेवलपर्यंत जाते की एकदम भांडणाच्या लेवलपर्यंत. पण भांडणं काही आमच्यात कधीच होत नाही, कारण आम्ही आज 2 ते 3 वर्ष झाले आम्ही सोबतच आहात. आता या दुकानामध्ये मी आलो होतो एक झेरॉक्स काढायला, पण ह्यांचं तर काय कुठं पण जावं सुरूच होतं. मग त्याच्यानंतर मी आलो आमच्या तालुक्यातील तहसील कार्यालयात, कारण मला एक जुना कागद लागत होता. पण इथं तुम्ही कधी पण या आमच्या तहसीलमध्ये, तुम्हाला लगेच कागद भेटणारच नाही. हे आधी म्हणणार फॉर्म आणा, फॉर्म भरला म्हणणार उद्या या, उद्या आलं की म्हणणार अजून 2-4 दिवसाला या. काम इथं लवकर कधीच होणार नाही. मी असं या कारणामुळे म्हणत आहे, कारण मला इथं खसरा काढायचा होता आणि मी तो आहे तो काल टाकला होता. ते म्हणले उद्या या आणि आज आल्यानंतर आज म्हणत आहेत ते अजून उद्या या. तर ह्यांचं तर काय कधी थांबतच नाही, हे उद्याच या म्हणतात. मग मला अजून काहीतरी काम होतं, त्याच्यामुळे मी गेलो आमच्या जिल्ह्यावर. आता जिल्ह्यावर गेल्यानंतर हे आहे तिथलं समाज कल्याण ऑफिस. तुम्ही बघू शकतात की किती क्लीन, स्वच्छ व सुंदर या ठिकाणचं ऑफिस आहे. मग इथलं काम झाल्यानंतर घरी आलो.